हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण रेडिओच्या माध्यमातून विविध स्तरांमध्ये पोहोचत असतो. अनेक गोष्टी आहेत त्याच्याविषयी माहिती घेत असतो आणि मुळात म्हणजे आजचा आपला जो कॉन्सेप्ट आहे हा फार वेगळा आहे. कारण असं म्हणतात की आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही भावना मनात ठेवून अनेक लोक, अनेक संस्था ज्या आहेत त्या कार्यरत असतात, काम करत असतात. पण या व्यतिरिक्त मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या रेडिओसोबत अॅनी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहे आणि अॅनी फाउंडेशनच्या माध्यमातूनच एक नवीन इव्हेंट जो आहे तो होणार आहे आणि प्रेक्षकांसाठी काहीतरी खास आणि काहीतरी आकर्षणीय असं अॅनी फाउंडेशन घेऊन येणार आहे. तर आज त्याच विषयी आपण बोलणार आहोत. तर अॅनी फाउंडेशन आणि हॉटेल लेरिडा प्रेझेंट्स नाद मराठी लावणीचा. खरं तर आपण सध्या पाहतोय की सोशल मीडियावरती लावणीला एक वेगळं स्वरूप मिळत असताना कुठेतरी पारंपरिक वेशातली साजशृंगार केलेली नखश्रीकांत शृंगार करून नटलेली जी लावणी आहे ती आपली लावणी, ती आपली परंपरा, आपली संस्कृती ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी. आणि लावणीचा कार्यक्रम म्हटला तर केवळ पुरुष नाही तर त्यांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा त्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी तो कार्यक्रम छान त्याचा आस्वाद घ्यावा यासाठी अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेल एकत्र येऊन त्यांनी हा सुंदर प्रोग्राम जो आहे त्याचं आयोजन केलेलं आहे. लवकरच हा प्रोग्राम येत्या 10 तारखेला होणार आहे, 10 ऑक्टोबरला. आणि त्याच संदर्भात आज आपण छान इथे दिलखुलास गप्पा मारणार आहोत सगळ्या टीम सोबत. तर आज माझ्यासोबत तुम्ही पाहू शकताय किंवा ऐकू शकताय की आज अॅनी फाउंडेशनच्या चीफ ट्रस्टी आरती पितळे मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती तुमचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर लेरिडा हॉटेलच्या आपल्या डिरेक्टर संगीता सपकाळ मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचंही खूप खूप स्वागत. त्याचबरोबर अॅडव्होकेट चैतन्य सुद्धा आपल्यासोबत आहे. सो चैतन्य तुझंही खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि अर्थात कुठलाही इव्हेंट म्हटला की यू नीड सपोर्ट, किंवा मग तो मेंटली असो किंवा कामाच्या बाबतीत असो. आणि कोणताही इव्हेंट आपण ज्या वेळेला करत असतो तर तो सक्सेसफुली होण्यासाठी बऱ्याच जणांचा हातभार लागवत असतात. आणि हा इव्हेंट सक्सेसफुली होण्यासाठी एक मैत्रीणच म्हणूया जिने सपोर्ट केलेला आहे हॉटेल लेरिडा आणि अॅनी फाउंडेशनला, अशा पूजा देसाई मॅडम सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. तर तुमचंही खूप खूप स्वागत. तर आज तुम्ही छान सगळेजण 4 जण आलेले आहात. सध्या इव्हेंट खूप जवळ आलाय त्यामुळे तुमच्या मेन म्हणजे मी दोघींकडे बघेन, आरती मॅम आणि संगीता मॅम, की थोडंसं टेन्शन दिसतंय कुठेतरी आता चेहऱ्यावरती की इव्हेंट जसा जसा जवळ येत चाललाय. तर आरती मॅम तुमच्यापासून सुरुवात करेन. अॅनी फाउंडेशन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अॅनी फाउंडेशनचं काम ज्या पद्धतीने आहे समाजामध्ये किंवा अशा सगळ्या लोकांना तुम्ही हँडल करत असताना हा एक वेगळा इव्हेंट तुम्ही करताय. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही सगळ्या श्रोत्यांना अॅनी फाउंडेशन विषयी थोडीशी माहिती सांगावी आणि त्यानंतर हा इव्हेंट का असा करावा असं तुम्हाला वाटलं त्याविषयी सांगावं. अॅनी फाउंडेशन हे एक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. येस, मेनली इट इज फॉर फिमेल्स. ज्या फिमेल्स किंवा मी त्यांना इन्व्हेट म्हणतो, ज्या डिप्रेशनमध्ये असतात, सुसायडल टेंडन्सीवर असतात किंवा अग्रेसिव्ह असतात, व्हायलेंट असतात. समाजाचा हा असा कप्पा आहे जो खूप कमी बघितला जातो किंवा नेग्लिजेबल आहे. तर त्याच्यामुळे त्यांची केअर करणं, त्यांना ह्याच्यामधनं डिमेन्शिया, अल्झायमर, बायपोलर डिसऑर्डर्स, डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक हे सगळे फॉलो ऑन होतात. आणि त्याचा एकच डॅडी किंवा मदर म्हटलं तर सिझोफेनिया. सिझोफेनिया इज अ व्हेरी ट्रिमेंडस डिसीज विच नावडेज इन कॉमन इन ऑल द फॅमिलीज यू कुड से. म्हणजे असं गरीब असो की श्रीमंत, सिझोफेनिया इज रिअली हार्ट ब्रेकिंग ना. आता ह्या मुलींवर किंवा ह्या बायांवर ड्रग्ज आहेत, ह्याच्यामुळे डिप्रेशन, एन्झायटी होते. त्याच्यामुळे आम्ही त्यांना रिकव्हरीची रोडमॅप देतो, त्यांना आम्ही सोबत ठेवतो, वर्षभर ट्रीट करतो अँड देन वी सेट बॅक टू द फॅमिली. दिस इज द वर्क ऑफ अॅनी फाउंडेशन अँड इट इज अ पॅशन. हे एक काम म्हणून करत नाही, बिकॉज समाजाला कुठेतरी एक धोरण पाहिजे, काहीतरी सुधारण्याची कोणाची तरी वृत्ती पाहिजे आणि त्याच्यासाठी एक अपील असते की आम्ही करतोय, तुम्हीही पुढे या, सगळ्यांनी एक छोटा छोटा हातभार राहावा जसं जमेल तसं आणि ह्याच्यामधनं सगळ्यांना बाहेर काढा. This is the work of Annie Foundation. Annie Foundation is run by 2 trustees, myself Aarti Pitale, I am the chief trustee, and founder trustee Advocate Navneet Bhojne. He is the pillar of our foundation. Legally जे काय आहे ते सगळे त्यांनी बनवले. येस. Now talking about the event, नाद लावणीचा. So we were just आम्ही तिघी मैत्रिणी, संगीता महेंद्र सकपाळ, शी इज गुड फ्रेंड ऑफ माइन,
पूजा देसाई, शी इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. आम्ही बसलो होतो तर म्हटलं, विचार केला की आम्हाला फार लावणीचा नादच आहे आणि संगीताचा फार आग्रह होता की नाद लावणीचा, तर त्याच्यामुळे आमचं हे नाव आलं नाद लावणीचा. आणि आम्ही विचार केला की असा इव्हेंट, हे सुद्धा जे कलाकार आहेत लावणीचे, त्यांच्यामध्ये इतकं टॅलेंट आहे, इतकी एनर्जी आहे, बट ह्याला वेगळं स्वरूप दिलं झालंय. म्हणजे एकदम थोडा कमी लेखलं जात आहे त्यांना. आणि ही ऍक्च्युली आपली परंपरा आहे. सो वी थॉट की ह्यांना पण उठाव दिला पाहिजे. जसं आपण हे ट्रीट करतो तसे ह्यांनाही, हे लोक इंटरनॅशनल परफॉर्मर झालेले पाहिजे. तो एक आमचा खूप प्रांजळ आणि ऑनेस्ट हे आहे की आम्ही त्यांना मदतीचा हात आणि त्यांची कलाची रुचकरता लोकांमध्ये पसरवणं, हा पण खूप मोठा आम्ही तिघांनी धोरण घेतलंय. आणि संगीता तर वाई साताऱ्याची आहे, त्याच्यामुळे लावणीमध्ये ती, त्याच्यामुळे आज ऍडव्होकेट चैतन्याचं तुम्ही एनर्जी बघितली असेल, ते साताऱ्याकडचे असल्यामुळे ते लावणीचे फॅन आहेत. आणि आमच्या पूजा तर खूपच हे, त्या ऍक्च्युली आमच्या दोघांच्या पिलर आहेत. तर असं करून, आणि अश्मिक कामटे, ही इज अ इंटरनॅशनल आयकॉनिक सेलिब्रिटी एज ऑफ टुडे. अश्मिक जो अटायर हे करतो आणि जे परफॉर्मन्स असतं ते एका लावणी करणाऱ्या बाईपेक्षा वर्ताण आहे. आणि ही इज रिअली इज हॅव्हिंग ऑल द फ्लेअर, ती लकब. आणि हे लोकांनी खरंच बघावं की बाईचं बाईपण हे राखून कसं ठेवायचं, हे अश्मिककडनं शिकावं. आणि त्याच्यासाठी वी चूज हिम रादर दॅन एनी अदर सेलिब्रिटी. किंवा परफॉर्मर तर खूप आहे, पण त्याची जी नजाकत आहे, त्यांनी एखाद्या बाईला पण लाजवणं, इतकी तयारी असते त्याची, आणि इतकं सिक्वेन्स असतो त्याचा, आणि इतका डिसिप्लिनरी परफॉर्मन्स आहे की बरोबर. म्हणजे एक आपण म्हणतात ना, ती एक रेख असते आणि ती कुठेही ओलांडली न जाता त्या सीमेमध्ये राहून लोकांचं मनोरंजन आणि आपली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं, हे एक टॅलेंट आहे, एक डिसिप्लिन. येस, एक्झॅक्टली. सो म्हणून हा सगळा, आणि तुमच्या म्हणतात ना, मी असं म्हणेन की तुमच्या तिघींच्या नादामुळे हा नाद लावणीचा होतोय. आणि आम्ही 3 वर्षापूर्वी हा घेतलाही होता गडकरी रंकायतांमध्ये आमचा शो हाऊस. आय नो. आणि लोकांनी इतका छान प्रतिसाद दिला. म्हणजे 700-800 पब्लिक, 1200ची कॅपॅसिटी, 800 पब्लिक तिकडे. आणि तीच पब्लिक आज आम्हाला एवढा 182चा हे कमी पडतोय, तीच लोक विचारतात मोठा का नाही घेतला. नाही, बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्टली आपण असं म्हणू शकतो की लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या अशा कार्यक्रमांमुळे बदलत चाललेला आहे. सो मी संगीता मॅम तुमच्याकडे येईल. सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे जाणून घ्यायचंय की अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेल यांची ही भेट, किंवा आरती मॅम आणि संगीता मॅम, म्हणजे तुमची भेट कशी झाली आणि मग हा जो पुढचा प्रवास आहे तो कसा सुरू झालाय? आमची भेट खरं झाली इनर व्हीलमुळे आणि फॅशन शो मुळे. अच्छा. इनर व्हीलने फॅशन शो केलेला, सो त्याच्यात आमची ओळख झाली, आरतीची आणि माझी. आणि पूजा तर आहेच, प्रश्न. सो मी असं म्हणेन की त्या एक तुमच्या मधला ब्रिज राहिला आणि ज्याच्यामुळे तुम्ही दोघी जोडल्या गेलात. ओके. सो संगीता मॅम, इतकं छान आरती मॅमने सांगितलं की का हा अट्टहास किंवा हे, आणि मला आता म्हणजे कळालंय की सातारा आहे, सो ऑफकोर्स सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी जास्त आहे. येस, कारण मी सुद्धा तिकडूनच बिलॉंग करते. सो ऑफकोर्स तो एक सॉफ्ट कॉर्नर राहणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मी बिहाइंड द कॅमेरा ज्या वेळेला तुमच्यासोबत बोलत होते किंवा मी ज्या वेळेला तुम्हाला भेटले, तर तुमच्या बोलण्यातून तुमचं लावणीबद्दल असणारं प्रेम मला ते कुठेतरी दिसून येतं की तुमच्या नावातच मला असं वाटतं संगीत आहे. सो तुम्हाला लावणी ही का आणि कशी आवडायला लागली, किंवा आपण लावणीचाच कार्यक्रम करावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे आरती मॅमच्या ज्या वेळेला तुम्ही डिस्कशन केलं असेल. मी आणि आरती जेव्हा भेटलो आणि आरतीने मला तेव्हा सांगितलेलं की मी असा लावणीचा प्रोग्राम केलेला, तेव्हा मी तिला विचारलं, अरे बा मी सुद्धा येऊ शकते का याच्यात? कारण मी मला स्वतःला डान्स, माझं भरतनाट्यम झालेलं आहे, क्लासिकल डान्स. सो याच्यासाठी म्हटलं की आपण करूया हा प्रोग्राम. आणि म्हणून मग ते सांगड घातली आणि ते जुळून आलं. आणि तिने सुद्धा लगेच म्हणाली हो का नाही. सो त्याच्यासाठी आरतीला
अगदी मनापासून थँक्यू सो मच. येस. बरं, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः डान्सर आहात, तुम्ही भरतनाट्यम किंवा कथक हे सगळं पाहिलेलं आहे, केलेलं आहे. लावणी म्हटलं की कुठेतरी असं होतं की स्त्रिया तो कार्यक्रम तेवढा बघतील का, किंवा लावणीचा कार्यक्रम आहे तर आपल्याला ऑडियन्स पाहिजे, तर स्त्रियाही तिकडे आल्या पाहिजेत, अशी भीती तुम्हाला होती सुरुवातीला कार्यक्रमाचं आयोजन करताना? नाही, अशी भीती अजिबात नव्हती. कारण मी अश्मिकचे जेव्हा व्हिडिओ पाहिले तेव्हा अश्मिकला बघून असं वाटलंच नाही की नक्की हा पुरुष आहे का. कारण त्याच्यामधली जी डान्स करण्याची लकब आहे ती लिटरली एखाद्या स्त्रीला सुद्धा लाजवेल. एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. कारण अर्थात मी त्याविषयीच आता बोलणार आहे. कारण नाच लावणीचा हा जरी कार्यक्रम होत असला तरी हा कार्यक्रम जे सादर करणार आहेत ते बालगंधर्व पुरस्कार विजेते अश्मिक आनंद कामटे आहेत. आणि अश्मिक सर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत अगदी दुबईसारख्या किंवा बाहेरच्या देशांमध्ये ज्यांनी आपल्या लावणीला प्रेझेंट केलेलं आहे, एक असा कलाकार आज अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून आपल्या ठाण्यामध्ये अर्थात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये येऊन हा लावणीचा बहारदार कार्यक्रम जो आहे तो सादर करणार आहेत. आणि नक्कीच आपल्याला याचाही आस्वाद घेता येणार आहे. या इव्हेंटविषयी, या कार्यक्रमाविषयी अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याही जाणून घेऊयात. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमोहनात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा. लावणीचा विषय झालेला आहे, ऐकूयात ही पकड लावणी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, लावणी म्हटलं की आपल्या सगळ्यांचे पाय जे आहेत ते ढोलकीची थाप, ते घुंगरू, हे सगळं ऐकलं की आपले पाय जे आहेत ते आपोआप फिरकायला लागतात. तर असेच काही पक्कड लावणीचा जो काही संगम आहे तो आपल्याला अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अनुभव खूप सुंदर असणार आहे, हा घेता येणार आहे. आणि हा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा 10 ऑक्टोबरला आपल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता. तर याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्या टीमशी छान दिल्याखुलास गप्पा मारत आहोत. आरती मॅम, ब्रेकपूर्वी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने संगीता मॅम असेल, पूजा मॅम असेल, तुम्ही सगळे इन्व्हॉल्व्ह झालात, कार्यक्रम करत गेलात. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी किंवा बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत, करत आलेले आहात. कोणताही कार्यक्रम मॅनेज करताना ऑफकोर्स डिफिकल्टीज येतातच किंवा चढ उतार येतच असतात. हा कार्यक्रम नाद लावणीचा हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलात, अनाऊन्स केलात, कशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा काही डिफिकल्टीज आल्यात का यामध्ये? आम्ही असा क्राऊड निवडला आहे की ज्यांना ह्याची चटक आहे, ह्याची आवड आहे आणि माहिती आहे, आणि एक इंटरनॅशनल आयकॉनिक स्टार जो आमच्यावर परफॉर्म करणार आहे. बाकीचा जो क्राऊड आहे ज्यांना आम्ही कन्व्हिन्स किंवा कन्व्हे करायचा प्रयत्न करतोय, त्यांचं बरेचसे हे आहे की मग हे असं त्यांच्या लावणी म्हणजे काही स्टोऱ्या असतात का, काय वल्गॅरिटी असते का, काय एक्सपोजर असतं का, मग आम्ही हे बघणार तर आमचं नाव काय खराब होणार का, असं म्हणजे लेडीज जास्त हे प्रश्न जास्त. मग जेंट्स परफॉर्म करतो म्हणजे त्याचं रूपांतर विचित्र असणार का, हे बरेचसे चॅलेंजेस आहेत जे आम्हाला फेस करावे लागत आहेत. त्यामुळे तिकीट्स सेल न करता आम्ही एक सन्मानिकाच बनवलेल्या आहेत, पासेस बनवले आहेत, जेणेकरून आमचे गेस्ट आणि डेलिगेट्स ते येऊन ह्याचा आस्वाद घ्या आणि मग तुम्ही प्रमोट करा, असं आमचं म्हणजे माझं संगीता आणि पूजा आमचं असं धोरण आहे. त्यामुळे आम्ही सेलिंगवर काही हे करत नाहीये आणि हा रिस्पेक्ट आम्ही लोकांना देतोय आणि आमच्या कलाकाराला देतोय. खरंच आहे, म्हणजे इट्स गुड. कारण युजली असं होतं की मोस्टली तिकीट शोज लावले जातात आणि मग सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की तिकीट त्या सेल झाल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं आता हे डबल चॅलेंज आहे, तिकीट्स न ठेवता ओपन टू ऑल करून मग जे काही सन्मानिका किंवा पासेसच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय. अगेन मी पुन्हा येईन की लेरिडा हॉटेल आणि अॅनी फाउंडेशन दोघे मिळून हा जो काही प्रयत्न करतायत, बट स्टील असं म्हणतात की सगळ्याची सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळही तितकं असणं फार महत्वाचं आहे. मग या सगळ्या गोष्टी कशा जमवून आणल्यात?
आम्ही पहिला शब्द टाकला विदर्भ वैभव मंदिर ट्रस्टकडे. ते म्हणाले की लावणी हा आपला ट्रेडिशनल फॉर्म आहे, हा कुठेच बघायला मिळत नाही आणि ह्याच्यासाठी लोक सातारा, सांगली, वाई इथे जातात आणि हे तर आमच्यासाठी एक मेजवानीच आहे. सो आम्ही तुम्हाला हे पैशाचं पाठबळ आम्ही देऊ इच्छितो. तर त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला. दुसरं म्हणजे आमचा इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, मुलुंड ईस्ट आणि ठाणे वेस्ट ह्यांनीही एक लेडीज किंवा आम्ही दोघे लेडीज आहोत तर लेडीज पुढे कशा जाव्यात ह्याचा प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न म्हणून त्यांनी आम्हाला हा पैशाचं पाठबळ दिलं आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच. पूजानी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आम्ही हा प्रस्ताव ज्या प्रकारे मांडला त्यावेळेला त्या म्हणाल्या नाही लेडीजची पाय खेचते पण इथे हे खूप एक्झाम्पल मोठं आहे की लेडीजला सपोर्ट करते हे त्यांनी आम्हाला दिलं. आमचे गिफ्टिंग पार्टनर सेनोरिटा 1 ग्राम गोल्ड ज्वेलरी त्यांचे डायरेक्टर आहे भूषण वैद्य. ते आमचे रोटरियन आहे. त्यांना फक्त मी एक फोन करून सांगितलं की मला भूषण सर मला गिफ्ट पाहिजे. ते म्हणाले तुझा प्रोग्राम काय लावणी म्हणाल्यावर ते इतके आनंदी झाले. त्यांनी आमच्या सगळ्या आर्टिस्टना गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. आमच्या मेन लीड आर्टिस्ट अश्मिक कामटे त्यांना वेगळं गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे आणि असं करून आम्हाला ह्या लोकांचं खूप पाठबळ मिळालं आणि वी आर हॅपी की ते सॅटिस्फाईड आहेत त्यामुळे आम्ही सॅटिस्फाईड. आणि असं म्हणतात ना की इच्छा तिथे मार्ग आणि ही इच्छा जर प्रबळ असली किंवा आपण जर मनापासून काही ठरवलं की आपल्याला हे करायचं आणि हे आपल्याला मिळवायचं आहे किंवा आपल्याला सक्सेसफुली एखादं काम पूर्ण करून दाखवायचं आहे तर मग हे अशा वाटा सुद्धा मला असं वाटतं खुल्या होतात. आणि आज आपल्या ह्या स्पॉन्सरच्या माध्यमातून या वाटा मला असं वाटतं आपल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी खुल्या झालेल्या आहेत. संगीता मॅम तुम्ही किती एक्सायटेड आहात 10 तारखेसाठी? झोप वगैरे लागते व्यवस्थित? सध्या झोप नाहीये कारण आम्हाला फक्त आमचा कार्यक्रम दिसतोय. येस बट स्टील म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या फॅमिलीजमध्ये रिलेटिव्हमध्ये ही कॉन्सेप्ट मांडली मग त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या तुम्हाला? नाही त्यांच्याकडून खूपच छान प्रतिक्रिया मिळालेल्या की तू कर आम्ही आहोत. माझा मुलगा तो स्वतः मी त्याच्याकडेच येणार आहे. सो चैतन्य आफ्टर ऑल तू ऍडव्होकेट आहेस एक आणि स्टील की फॅमिलीमधून किंवा तू जिथून बिलॉंग करते तिथून एक असा छान प्रकारचा एक इव्हेंट जो काहीतरी एक छान कॉन्सेप्ट मांडणारा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे ऐकायचं की तुला ज्या वेळेला या इव्हेंट बद्दल कळलं की असा इव्हेंट आई किंवा सगळेजण मिळून असे करणार आहेत तर त्यावेळेला तुझ्या रिॲक्शन्स काय होत्या की तू कसा प्रतिसाद दिलास किंवा काय? म्हणजे फर्स्ट थिंग ऍज अ जेन्झी मी एक क्वेश्चन केला की ओके वल्गॅरिटी आहे की नाही कारण आता जेन्झी मध्ये तेच झालंय की आपल्या मराठी जे ट्रेडिशन आहे लावणी वगैरे त्यांना एकदम ते वल्गॅरिटी मध्ये बघतात. एक्झॅक्टली. तर मग मी साताऱ्याचा आहे म्हणून मला माहिती होतं की काय आहे काय नाही. पण मी जेव्हा माझ्या नॉन महाराष्ट्रीयन मित्रांना सांगितलं किंवा बाकीच्या पण मराठी मित्रांना सांगितलं त्यांना एवढं नव्हतं याची जाण की काय आहे काय नाही. तर मग ते पण बोलले की ह्याच्यात वल्गॅरिटी आहे की नाही. मी बोललो की ऑफकोर्स नॉट. आपलं ट्रेडिशन आहे मराठी ट्रेडिशनल हा फोक डान्स लिटरली एक हा. तर मग त्याच्यात आपण वल्गॅरिटी नसतेच पण फक्त आपण हे आता समजा इंस्टाग्राम झालं किंवा मीडिया आहे सोशल मीडियावर तसं पाहिलं त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अरे याच्यात वल्गॅरिटी इन्व्हॉल्व्ह केलेली आहे लोकांनी मुद्दामून. अशी ती ओरिजिनॅलिटी नाहीये त्याची. एक्झॅक्टली. तर मग जेव्हा मम्मीने मला सांगितलं आय वॉज व्हेरी एक्सायटेड की चला ठीक आहे आय विल सपोर्ट यू एनी हाव. म्हणजे मी माझ्या मित्रांना कन्व्हिन्स करीन. नाव आता नॉन महाराष्ट्रीयन लोकांना सांगितलं तेव्हा त्यांना एवढी कल्पना नव्हती पण दे आर एक्सायटेड की अरे चला आम्ही बघायला येतोय. तुम्ही बोला कुठे आणि कधी. सो मला असं वाटतं हेच खूप गरजेचं आहे कारण जरी आपण आफ्टर ऑल आपल्याला हा जो मेसेज आहे हा जर आपण युथ पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवला तर तो पुढे स्प्रेड आउट तसा तो चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि जसं की चैतन्याने आता खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे की सोशल मीडियावरती हे सगळं पाहत आहेत लोक आणि त्यामुळे त्यांच्या माइंडसेटमध्ये हेच झालंय की लावणी म्हटलं की ते वल्गर असणार किंवा मग कुठेतरी एक ती लाईन क्रॉस केलेली असते कारण आपण तेच बघतोय आणि तोच एक जो विचार आहे तो आपण चेंज करणार आहे. सो तू अश्मिक सरांना तू मे बी त्यांचे व्हिडिओज पाहिले असतील किंवा काय तर तू ज्या वेळेला त्यांचे व्हिडिओज पाहिले आणि ज्या वेळेला तुला कळलं की अश्मिक सर तिकडे परफॉर्म करणार आहेत किंवा त्यांचं सादरीकरण असणार आहे त्यावेळेला तुला त्यांचे परफॉर्मन्स बघून काय तुझ्या रिॲक्शन्स होत्या? म्हणजे जेव्हा मी सांगितलं की अश्मिक सर आहेत पण मी
ठीक आहे इंस्टाग्राम वगैरे मला आलेले आधीच ते व्हिडिओ वगैरे, तर मी आधी बिलीव्ह नव्हतं केलं की अश्मिक सर खरंच येणार आहेत का. पण तेव्हा जेव्हा मम्मीने खरंच सांगितलं, जेव्हा आमची भेट पण झाली, मम्मीने फोटोज पण टाकले की आम्ही भेटलोय, मग मी ठीक आहे ओके मग आहे माझी एक्साइटमेंट अजून कारण मग माझी एक्साइटमेंट अजून झाली की चला मग तर मी पण येणार आहे बघायला 110% फर्स्ट सीट. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, सो चैतन्य, अजून असेच बरेच युथ आहेत जे आपण म्हणजे फॉर एन एक्झाम्पल आपण जर बघायचं झालं तर आपण सहज छान असे कॉन्ट्रो काढून पैसे मस्त खर्च करून कुठेतरी छान पार्टीज आणि याच्यासाठी सगळे छान जात असतो. पण मग आपलं जे ट्रेडिशन आहे त्या कार्यक्रमांसाठी सुद्धा युथने आलं पाहिजे, तर तू काय एक छोटा मेसेज देशील सगळ्या युथना? आय थिंक क्लबिंग पेक्षा जास्त जर तुम्ही स्वतःचं ट्रेडिशन सांभाळायला आणि एक लर्निंग भेटते तुम्हाला. आणि क्लबिंग म्हणजे बेसिकली फक्त तुम्ही गाणं तुम्ही नाचणार, पण ह्याच्यात जर तुम्ही एक आर्ट फॉर्म बघतायत तर आय थिंक ते तुम्हाला जास्त लर्निंग पण भेटेल. आणि तुम्हाला एक्झॅक्टली की सी बेसिकली हे असं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचं आपलं मराठी कल्चर आहे. एक्झॅक्टली ते काय ते आपल्याला कळेल. आणि माझ्या मित्रांमध्ये मी बघितलं की नॉन महाराष्ट्रीयन जास्त एक्साइटेड होतंय महाराष्ट्रीयन लोक. सो मला असं वाटतं आरती मॅम, संगीता मॅम, आपण हे हा प्लस पॉइंट आहे आपल्यासाठी की आपण आपली कला आणि आपल्या कलाकारांना फक्त केवळ आपल्या भाषेपुरतं नव्हे तर इतरांपर्यंतही पोहोचवतोय. आणि म्हणजे चैतन्य असेल, चैतन्य इज वन ऑफ द पार्ट ऑफ की आता हा इव्हेंट होतोय तर त्याच्यामुळे का होईना आपण युथ पर्यंत सुद्धा आपण पोहोचतोय. सो इट्स व्हेरी म्हणजे की गुड ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या सगळ्यांनाच. मला असं वाटतंय छान बरीच माहिती वेगळी थोडीशी मिळाली चैतन्याकडून की युथचं सध्या काय कोणत्या दृष्टिकोनातून युथ बघतोय. आणि आफ्टर ऑल आता मी पूजा मॅम तुमच्याकडे येईन. सो अर्थात या दोघींनी सांगितलं की या दोघी जर आज इथे भेटल्या किंवा एकत्र आहेत किंवा हा जो इतका सुंदर इव्हेंट होणार आहे त्याचा कुठेतरी एक ब्रिज म्हणतात तर तो तुम्ही होतात. तुम्हाला ज्या वेळेला ही कॉन्सेप्ट कळली की अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे किंवा आरती मॅम, संगीता मॅम यांनी ही कॉन्सेप्ट तुमच्या समोर मांडली, त्यावेळेला तुमच्या काय रिएक्शन्स होत्या आणि तुम्ही किती एक्साइटेड आहात ह्या इव्हेंटसाठी? First of all, thank you for giving this opportunity to say something here. Yes. Actually, जेव्हा मी आणि आरती इनिशियली आम्ही डिस्कस केलं, इनिशियली आम्ही असं ठरवलं ते एक सोशल आपण एक प्रोग्राम करूया वगैरे असं आमचं डिस्कशन चाललं होतं. त्याच्यामध्ये तिने हा कॉन्सेप्ट आणला की आपण लावणीचा प्रोग्राम. तेव्हा मी थोडीशी नर्वस झाली होती कारण मी जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात इट इज अ व्हेरी गुड प्रोग्राम. शिवाजी महाराजांच्या काळात हे प्रोग्राम असे व्हायचे टू गेट द मोर एनर्जी. म्हणजे त्याच्या थ्रू हे ट्रेडिशनल प्रोग्राम आहे आणि जेव्हा लोक थकलेले असायचे वगैरे तेव्हा एक मनोरंजन हे माझ्या डोक्यात तो कॉन्सेप्ट होता. पण आता आपण जे महाराष्ट्रात चाललंय वगैरे त्याच्यामुळे थोडासा नर्वसनेस होता. पण जसं जसं तिने मग अश्मिक कामटेचा जो प्रोग्राम आहे असं सांगितलं आणि मी त्यांचे व्हिडिओ बघितले आणि त्यांना जेव्हा भेटले तर माझं अजून हे झालं की म्हणजे एक्साइटमेंट वाढली. आणि असं म्हणजे मला पण वाटलं की आपल्या ह्या दोन मैत्रिणींना आपण खरंच सपोर्ट केला पाहिजे कारण आम्ही एनजीओला पण कनेक्टेड आहोत. मग ह्यांना पण थोडासा हातभार लावला तर. आणि फर्स्ट ऑफ ऑल अॅनी फाउंडेशनला मेन माझा जो हेतू होता, अॅनी फाउंडेशन ती ज्या याच्यातून जाते त्यांना काहीतरी म्हणजे ह्याच्यामधून सपोर्ट मिळाला पाहिजे वगैरे हे माझं हे होतं मेन फोकस होता. पण जेव्हा मग आता मीटिंग होत गेलं हे होत गेलं तर जी क्युरियोसिटी आहे ना ती इंटरेस्ट आणि क्युरियस दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. माझा आता हे फर्स्ट टाइमच आहे जो हा प्रोग्राम बघण्यासाठी. तर मी सर्वात पहिले तर आरतीला खरंच खूप मनापासून धन्यवाद देते की तिने हा कॉन्सेप्ट आणला. नंतर मग आम्ही संगीतासोबत डिस्कस केलं, ती पण माझी खूप आधीपासूनची मैत्री आणि मला वाटलं तिला पण हा सपोर्ट होईल थोडासा, असं सगळं त्या ह्याच्यामधून हा उभा राहिला. येस, तर लवकरच हा इव्हेंट होणार आहे. आता फायनली त्या इव्हेंटच्या दिवशी कशा कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे किंवा एक्झॅक्टली काय असेल ह्याही गोष्टी आपण जाणून घेऊयात. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो, आज आपण आचार्य 90 FM वरती खूप सुंदर मुलाखत ऐकत आहोत आणि या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून जो इव्हेंट होतोय नाद लावणीचा याविषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90
नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि ब्रेकपूर्वी आपण जसं की छान नाद लावणीचा या टीम सोबत गप्पा मारत आहोत. खरं तर नाद लावणीचा हा जो कार्यक्रम आहे हा अॅनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून होणार आहे. आणि एकंदरीत हा कार्यक्रम त्यांना करावासा का वाटला किंवा यामागचा त्यांचा हेतू काय होता किंवा त्यांना लोकांपर्यंत काय मेसेज द्यायचा, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. पण सरते शेवटी असं म्हणतात की कोणताही कार्यक्रम करताना जे काही चढउतार येतात किंवा डिफिकल्टीज येतात त्या सगळ्या पार करून लोकांपर्यंत आपलं म्हणणं आहे ते पोहोचवणं हा एक खूप मोठा टास्क असतो. संगीता मॅम असू देत, आरती मॅम असू देत, सगळेजण हे काम करत आहेत. तर जाता जाता मला त्यांना थोडंसं बोलतं करायचंय आणि चैतन्य तुझ्यापासून सुरुवात करेन. काय एक मेसेज जर द्यायचा असेल युथला तर काय मेसेज देशील आपल्या कार्यक्रमाविषयी किंवा काय सांगशील? मी तर तेच सांगेन की ऑल द मिलेनियर्स अँड द जेन्झी, एकदा म्हणजे तुमची पार्टी अॅनिमलची जी गाडी आहे ती एकदा फक्त ट्रेडिशन जवळ वळवा. यू विल लव्ह इट, यू विल एन्जॉय इट. एक्झॅक्टली. आणि इट विल बी असं म्हणजे तुम्हाला स्वतःचं कल्चर जाणता येईल जास्त. बरोबर. आणि एन्जॉयमेंट असणारच. ते आहेच. म्हणजे काय की आनंद आहे, मिळणार आहे, तुम्ही हॅपी होणार आहात, प्लस तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळणार. सो हे अशी वेगळी एक सांगड आहे ही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं जसं चैतन्याने सांगितलं की युथने हा कार्यक्रम एन्जॉय करायला नक्की आला पाहिजे. संगीत पूजा मॅम तुमच्याकडे येईन. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही खूप नर्वस होतात सुरुवातीला किंवा तुम्हाला पण मनामध्ये बरेच प्रश्न होते, ज्या प्रश्नांचा उलगडा हळूहळू होत गेला. तुम्ही जसं मीटिंग्स आणि या सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह झालात, तसेच बरेच जणही आहेत बाहेर की लावणी म्हणलं की थोडंसं त्यांनाही टेन्शन येतं की कसा होईल कार्यक्रम, काय होईल. तर अशा सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? ऍक्च्युली जसं मी म्हणाली होते की इनिशियली जेव्हा आमचं नाद लावणीचा प्रोग्राम तेव्हा मी थोडीशी नर्वस होती. हा म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल वगैरे हे. पण मी माझ्यावरूनच सांगते, बेसिकली मी नर्वस होण्याचं कारण आहे मराठवाडा साईड, नांदेड साईडचे असल्यामुळे हे प्रोग्राम एवढे बघण्यात आले नव्हते. त्याच्यामुळे मला थोडं वाटलं की आणि लावणी म्हणलं की थोडं हे होते. पण मला माहिती होतं की शिवाजी महाराजांच्या काळापासून हा एक आपला महाराष्ट्राचा ट्रेडिशनल एकदम असा हा प्रोग्राम आहे. तर मग मी तर इंटरेस्ट घेतच होती, पण थोडंसं नर्वसनेस असल्यामुळे पण मला सगळ्यांना म्हणजे बेसिकली बायकांना सगळ्या सांगायचं आहे की तुम्ही ह्या प्रोग्रामला या, तुम्ही बघा, एकदा तरी बघा येऊन की किती एनर्जेटिक आणि सांस्कृतिक हा प्रोग्राम आहे. आणि असं डोक्यात बिलकुल आणू नका की लावणी म्हणजे काहीतरी असं आपण नाही बघितलं पाहिजे असं नाही, किंवा हा पुरुषांनीच बघितलं असं नाहीये. तर मला सगळ्यांना आवर्जून असं सांगणं आहे की तुम्ही ह्या प्रोग्रामला या आणि ऊर्जा घेऊन जा. नक्कीच. आणि संगीतानंतर त्या स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहेत कार्यक्रमासाठी. त्यामुळे तुमची एक्साइटमेंट जी आहे ते जसं जशी तारीख जवळ येईल तशी तशी ती अजून वाढत जाणार आहे ऑफकोर्स. आणि ती मला दिसते. तर तुम्ही काय एक छोटासा मेसेज द्याल सगळ्यांना आपल्या कार्यक्रमाबद्दल? मी तर असं सांगेन की सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद एवढा छान द्या की पुरुष असो किंवा स्त्री असो, हा फॅमिलीने बघण्याचा प्रोग्राम आहे. सगळ्यांनी आवर्जून आणि सगळ्या आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा तरी वेळ काढा आणि स्वतः एन्जॉय व्हा, लोकांना एन्जॉय करा. एक्झॅक्टली. सो इन शॉर्ट काय की आपण एवढे दिवसभर थकतो किंवा एक आपल्याला विरंगुळा काहीतरी वेगळं हवं असतं. सो मॅडमना हेच सांगायचं की या आणि एन्जॉय करा. येस, बरोबर आहे. येस, त्यांची एक्साइटमेंट लेवल वाढलेली आहे त्यामुळे हे सगळं होत आहे. आय कॅन अंडरस्टँड. आफ्टर ऑल आरती मॅम, तुम्ही खरं तर सगळे असे वेगवेगळे मणी आहेत आणि या सगळ्या मनांना तुम्ही एका माळेमध्ये गुंफलंय. मग संगीता मॅम असू देत, पूजा मॅम असू देत, चैतन्य असू देत किंवा आपली बाहेरची पूर्ण टीम, आश्मिक सर वगैरे सगळेच, ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे चाललेलं आहात. काय एकंदरीत काय मेसेज द्याल आणि ह्या सगळ्यांनी जे काही तुम्हाला एक पाठबळ दिलेलं आहे त्यांच्यासाठी काय सांगाल? इन शॉर्ट, जे माझं प्रोफेशन आहे किंवा जो माझा नाद आहे, मेंटल हेल्थ इज इक्वल टू एन्जॉयमेंट, लावणी. बेसिकली आय हॅव कनेक्टेड. आणि दुसरी गोष्ट, मी ह्या सगळ्या क्राऊड बरोबर गेली वर्ष अफिलेटेड आहे.
आणि माझं असं आहे की रस्ता दिसत गेला, कारवा बढ़ता गया, लोगों को लेके साथ चलो. आज एवढ्या प्रवासात 10 वर्ष 12 वर्ष जेवढी मी लोक जोडलीये, कोणालाच कुठे टाकलेलं नाहीये आणि वर मी लोक जोडत गेली आहे. आज पूजा, मग चैतन्य, मग संगीता. सो कारवा बढ़ता गया अँड बी हॅपी. येस, दॅट इज द मेसेज. क्या बात आहे. म्हणजे खरं तर आरती मॅम, तुम्ही आज आणि फाउंडेशनच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल किंवा तुम्ही असे आपल्याकडे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या काही लोकांसाठी तुम्ही ट्रीटमेंट देता किंवा काय सध्या त्यांची परिस्थिती बघत असाल की लोक कोणत्या कोणत्या गोष्टींमधून काय काय गोष्टी फेस करतायत. तर मग एक त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर लोकांना मेसेज द्यायचा असेल तर तो काय द्याल? मेंटल हेल्थ जपा. आपण पैसा कमवू शकतो, आपण इतर वेळ सुद्धा मी म्हणते वी कॅन रिवाईव्ह. गेलेला वेळ परत येत नाही, बट वी कॅन रिवाईव्ह. बट वन्स यू डिमेंटलाइज किंवा डिमॉरलाइज युअर मेंटल हेल्थ किंवा ब्रेनला कधीही रिप्लेसमेंट नसतं. हार्ट, किडनी, लंग्स, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रिप्लेसमेंट आहे. सगळ्या सर्जऱ्या होतात, पण ब्रेनची सर्जरी कधीच होत नाही. झाली तर कधीच सक्सेसफुल नसतं. ती डोपामाइन लेवल आहे, यू मेंटेन. वन्स यू लूज युअर मेंटल बॅलन्स, यू आर फिनिश्ड फ्रॉम लाईफ. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ जपा आणि आनंदी राहा. त्याचं एकच सोल्युशन आहे, त्याला काहीच औषध नाही. बरोबर. बी हॅपी, खुद को लव योर सेल्फ. एग्जैक्टली. खुद पे प्यार करो. जब खुद पे प्यार करना सीखोगे तो दूसरों को प्यार देना सीखोगे. लव युअर सेल्फ. आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह अप. मला नाही जगायचंय, मला इथून जायचंय, मला हा माणूस आवडत नाही, हे आपलं काम नाहीये. आपल्याला माणसं जगवायची, त्यामुळे आपल्याला जगलं पाहिजे. क्या बात आहे, व्हॉट अ मेसेज. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि मला असं वाटतंय की इन शॉर्ट मॅमचंच वाक्य पुढे कंटिन्यू करेल की थोडंसं स्वतःला टेन्शन मधून बाहेर काढायचं असेल किंवा खूप जास्त कंटाळा आला असेल सगळ्या गोष्टींचा, सगळ्या गोष्टी सोडा आणि 10 ऑक्टोबरला नाद लावणीचा हा कार्यक्रम जो होणार आहे संध्याकाळी 8 वाजता काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर इथे होतोय. तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या, भरभरून प्रेम द्या. आपली लावणी, आपली कला, आपले कलाकार यांचा जर वारसा पुढे चालवायचा असेल तर आरती मॅम आणि संगीता मॅम यांनी सगळ्यांनी जो काही घाट घातलेला आहे आणि फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून नाद लावणीचा हा कार्यक्रम एन्जॉय करायला नक्की या, पाहायला नक्की या, त्याचा आस्वाद घ्या. बस इतकंच सांगेन. आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि एनी फाउंडेशन आणि लेरिडा हॉटेलच्या माध्यमातून असेच चांगले चांगले प्रोजेक्ट्स होत राहो अशा शुभेच्छा तुम्हाला दोघींनाही आणि सगळ्या टीमला इथे देते. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट ऑल. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण ऐकलत की लवकरच नाद लावणीचा हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि पहिलं पर्व आहे. आणि जर तुम्ही जर भरभरून प्रेम दिलं तर नक्कीच असे आपण अनेक कार्यक्रम घेऊन येऊ. तर याविषयीच आज आपण बरीच माहिती घेतली. तर त्यासाठी आज आपल्यासोबत एनी फाउंडेशनच्या चीफ ट्रस्टी आरती पितळे मॅडम, त्याचबरोबर लेरिडा हॉटेलच्या डिरेक्टर संगीता सपकाळ मॅडम, त्याचबरोबर अॅडव्होकेट चैतन्य सपकाळ आणि पूजा देसाई मॅडम हे चौघेही जण जोडले गेले होते आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. ही विशेष मुलाखत, या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ह्या प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल या सगळ्या टीम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.